माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। शासनाच्या माध्यमातून नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा जो GR आहे म्हणजे शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय नेमका काय आहे, या शासन निर्णयानुसार नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे। नवीन लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला नेमका नियम काय आहे, जो नवीन शासन निर्णय आहे तो पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। या योजनेमध्ये होणारे बदल आणि योजनेसंदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट शासनाच्या माध्यमातून जी काही माहिती देण्यात येईल ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। त्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राइब करणे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची अपडेट तुमची मिस होणार नाही। चला सबस्क्राइब करून ठेवा। सुरुवात करूया व्हिडिओला। तर या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत हा शासन निर्णय 2 सप्टेंबर 2024ला जारी करण्यात आलेला आहे महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून। यामध्ये नेमकी काय माहिती आहे जाणून घेऊ सविस्तर। तर पहा, यामध्ये प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्यानुसार शासन निर्णय दिनांक 3/7/2024 मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। इथं पाहू शकता, नवीन निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येतील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल देखील हा अवेलेबल आहे। पहा, या शासन निर्णयानुसार काय महत्त्वाचा बदल किंवा काय निर्णय घेण्यात आलेला आहे, निर्णय लागू झालेला आहे, नियम लागू झालेला आहे, तो आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि यामध्ये योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी हा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे। तर अगोदर या योजनेसाठी 31/8/2024 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख होती। परंतु आता ही जी तारीख आहे ती काही महिलांनी नोंदणी केलेली नाही, अर्ज भरलेला नाही। यामुळे शासनाने या महिलांचा विचार करता आता सप्टेंबर महिन्यानंतरही म्हणजे ऑगस्ट महिन्यानंतर 31 ऑगस्ट नंतरही सप्टेंबर महिन्यामध्ये अर्जाची जी प्रक्रिया आहे ती सुरू ठेवलेली आहे। आणि त्यासाठी यामध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे की तुम्ही आता सप्टेंबरमध्येही अर्ज करू शकता। ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना इथं पाहू शकता की 31/8/2024 पर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून 1,500 रुपये जी रक्कम आहे ती देण्यात येईल। याचा अर्थ इथं खूप महत्त्वाची माहिती आहे, 31 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला 1 जुलैपासूनचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत। 1 जुलैपासूनचे पैसे म्हणजे जुलैचे 1,500, ऑगस्टचे 1,500 आणि आता या महिन्याचे 1,500 असे 4,500 रुपये तुम्हाला मिळतील। पण आता ज्या महिला या महिन्यामध्ये नोंदणी करताल, सप्टेंबरमध्ये नोंदणी करताल, त्यांना किती पैसे मिळतील, यामध्ये 1,500 आणखीन वाढतील का? म्हणजेच पाहू शकता त्या महिलांना 6,000 मिळतील का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे। या महिन्यात त्या फॉर्म भरतील, पुढच्या महिन्यात जर त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर त्यांना एकूण 4 हप्ते जे आहेत ते एकत्र मिळणार का? हा शासनाने स्पष्ट केलेला मुद्दा नाही। फक्त त्यांनी सांगितलेलं आहे की 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज करतील, त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज करतील, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलैपासूनचे दरमहा 1,500 रुपये देण्यात येणार आहेत। म्हणजेच आता याचा अर्थ असा होतो की आता सप्टेंबरमध्ये जर अर्ज केला तर तुम्हाला फक्त आता सप्टेंबरमध्ये अर्ज केल्याच्या नंतर
जे पैसे आहेत ते फक्त 1,500 रुपये मिळतील. आणखीन स्पष्ट अशा सूचना दिलेल्या नाहीत, पण यावरून स्पष्ट होत आहे की 31 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत. पण त्यांनी सांगितलेले नाही की जर तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे मिळतील की नाही. इथं सूचना देण्यात आलेल्या नाहीत. फक्त ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला तर जुलैपासूनचे पैसे मिळतील 1,500 रुपये, ही माहिती त्यांनी स्पष्ट केलेली आहे. मोहिमेअंतर्गत नोंदणीच्या कार्यवाहीबाबत ज्या काही सूचना असतील त्या वेळोवेळी स्पष्ट करण्यात येतील. आणि सप्टेंबरमध्येही आता अर्ज सुरू असणार आहे. सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला जरी तो पुढच्या महिन्यात मंजूर झाला तर तुम्हाला एकत्र 4 हप्ते मिळणार की नाही ही शासनाने स्पष्ट केलेली बाब नाही. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना त्यांचा फॉर्म मंजूर झाला असेल आणि पैसे आले नसतील तर त्यांना 3 हप्ते एकत्र मिळतील, 4,500 रुपये मिळतील. आणि 31 ऑगस्ट नंतर सप्टेंबरमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आता 1,500 रुपये देण्यात येतील, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने देखील दिलेली आहे. पण या संदर्भातला कुठलाही ऑफिशियल शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही. ज्यावेळेस लेखी अशा प्रकारची माहिती येईल महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून ती तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी चला सबस्क्राईब करा चॅनल. नोंदणी मात्र सुरू असणार आहे. अर्ज मात्र तुम्हाला इथून पुढेही करता येणार आहेत. पण त्या महिन्यात जर अर्ज केला तर तुम्हाला फक्त त्याच महिन्याचे पैसे मिळणार आहेत. हा मुद्दा आणखीन क्लिअर झालेला नाही. या संदर्भात कुठलीही अपडेट असेल ती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. जी ऑफिशियल अपडेट चॅनलवर तुम्हाला मिळेल ती शासनाकडून आलेलीच असेल.